गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ईश्वरासंबंधी चिंतन चालू आहे आणि त्या चिंतनामध्ये ईश्वर अघटित घटना पटीयसी आहे किंवा तो काहीही करू शकत असल्यामुळे तो अचिंत्य आहे, अशा पद्धतीने आपण त्याचे ईश्वरासंबंधीचे विचार केले. आता पुढे आपल्या वासनेतला विचार आहे की आपल्या बुद्धीत ज्या वासना असतात त्या वासनांसंबंधीचा विचार आणि ईश्वराचं सर्वज्ञत्व, पुन्हा सर्वसाक्षीत्व किंवा अंतर्यामी म्हणजे आपल्या अंतःकरणात राहून नियमन करणं, या संबंधी काही ईश्वराचा जो विचार आहे तो पुढील काही श्लोकांमध्ये येणार आहे. एकूण अभ्यासाचा विचार करताना, या चित्रदीपाच्या निमित्ताने ईश्वराचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या जगाचं कारण हे ईश्वर असल्यामुळे, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की ब्रह्माच्या सत्तेवर ईश्वर निर्माण झाला, या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण ईश्वराने हे जगत निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला, या सगळ्या ज्या काय संकल्पना आहे त्या संकल्पना आपल्याला एवढंच सांगतात की तोच ईश्वर सर्वांमध्ये व्याप्त आहे आणि त्याच व्याप्त ईश्वराला आपण पाहणं हाच त्याच्या पूजेचा एक मुख्य विचार आहे. हे सगळे विचार जर आपल्याला लक्षात आले तर ईश्वराची भूमिका, नंतर ईश्वर करत असलेलं कार्य, या सगळ्या गोष्टींचा आपल्या अंतःकरणात सहज उलगडा होण्याची एक व्यवस्था तयार होते. 162वा जो श्लोक आहे आजच्या अभ्यासाच्या सुरुवातीचा, तो ईश्वराच्या सर्वज्ञतेविषयी तर्क जो आहे तो मांडलेला श्लोक आहे. वासना अप्रत्यक्ष असल्याने ईश्वराचे सर्वज्ञत्व अनुभवाला येत नाही, पण तो विश्वातील सर्व बुद्धीत व्यापून आहे हे लक्षात घेऊन त्याच्या सर्वज्ञतेचा तर्क करता येतो. आता इथे वासना या अप्रत्यक्ष असल्याने म्हणजे याचा अर्थ काय की त्या वासनांचा जो विचार आहे की आपण जे वागतो त्या वागण्यामागे असलेला जो बुद्धीतील सूक्ष्म वासनेचा विचार, त्या अंतःकरणातील म्हणूया तो जो काय असलेला जो विचार आहे तो मला तसं वर्तन करायला भाग पाडायला लावणारा जो विचार आहे, त्या संबंधी आपल्याला काही गोष्टींचा विचार करता येतो. कसा करायचा? तर आपण एक म्हणतो की मला खूप छान अशी एक अंतःकरणात बुद्धिवृत्ती निर्माण झाली आणि मी त्याप्रमाणे वागलो, आणि अशी बुद्धिवृत्ती ती पूर्वी माझ्या अंतःकरणात तशी त्या पद्धतीने नव्हती, पण अचानक तशी बुद्धिवृत्ती माझ्या अंतःकरणात निर्माण झाली, त्याप्रमाणे मी वागलो आणि मला खूप प्रॉफिट झाला. किंवा काही वेळा आपण असंही म्हणतो की वास्तवात मी असं वागायला नव्हतं पाहिजे, पण अचानक माझ्या अंतःकरणात तशी बुद्धी की आली आणि त्याप्रमाणे माझं वर्तन झालं, वास्तवात मी तिथे चुकलो. म्हणजे असं बरोबर आणि चूक या पद्धतीने अचानक काही बुद्धीत विचार येतात आणि ते विचार आले कुठून आणि ते आणले कोणी, याचा जर विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र श्री संत माऊली म्हणतात की संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी. म्हणजे जसं माझं संचित असतं त्याप्रमाणे माझ्या अंतःकरणात बुद्धी उपजते. म्हणजे आपण असेही विचार पाहिलेले आहेत की आदल्या दिवशी त्याचं काहीच कारण नसतं आणि त्याला मित्राचा फोन येतो की आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचंय, आणि तो त्या गाडीतनं जाताना त्या गाडीला त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट होऊन सुद्धा तो त्यातून वाचतो. मग आता ऍक्सिडेंट होणं हे त्याच्या प्रारब्धात होतं आणि तसं त्याला प्रारब्धात असणारं फळ त्या ईश्वराला द्यायचं असतं आणि त्याप्रमाणे त्या मित्राबरोबर जाण्याची बुद्धी सुद्धा निर्माण करून देणारा तोच आहे. म्हणून इथे काय आहे की वासना अतिसूक्ष्म आहेत, त्याचा विचार मला करायला गेलो तर तो जो अचिंत्य विचार आहे की या वासना माझ्या अंतःकरणामध्ये म्हणूया की अशा शुद्धपणे म्हणजे अत्यंत प्रबळपणे माझ्या अंतःकरणात त्या निर्माण केल्या जातात आणि त्या निर्माण करून मला तसं वर्तन करायला भाग पाडतो. तर हा कोण आहे? तर हा ईश्वर आहे आणि तोच माझ्या अंतःकरणात, भगवद्गीतेचा विचार आहे की तोच माझ्या अंतःकरणात राहून माझ्या वासनांचं नियमन करतो. म्हणून हा ईश्वरच सर्व प्राण्यांच्या, सर्व या समष्टी बुद्धीच्या म्हणजे या समष्टी लोकांच्या बुद्धीमध्ये तो आतमध्ये राहून या सर्वांचं नियमन करतो आणि मग नियमन करून तो वासना त्या अंतःकरणामध्ये निर्माण करून त्या जगताचं कार्य चालवतो. हा त्यातला जो एक तर्क आहे
तो आपल्या पुढे या 162व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडलेला आहे. 163वा श्लोक असं सांगतो, विज्ञानमय ह्या मुख्य कोशात व इतरत्र सर्वत्र व्यापून राहून हा नियमन करतो, त्यामुळे तो अंतर्यामी होतो. त्याचं आता एक दुसरं लक्षण आहे. अंतर्यामी म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात तो आहे आणि त्यांनी असं म्हणलंय या श्लोककर्त्यांनी, की विज्ञानमय कोशात. आता विज्ञानमय कोश हा उपलक्षण आहे. उपलक्षण शब्दाचा अर्थ त्यात त्याचा समावेश असणे. मुख्य काय आहे, की विज्ञानमय कोशाच्या निमित्ताने 5 कोशांचा विचार सांगायचा आहे, की 5 कोशांमध्ये तो आहे आणि त्या 5 कोशांचंही नियमन करणारा हा ईश्वर अंतर्यामी आहे. अशा पद्धतीने तो 5 कोश शरीरभर व्यापून असतात. त्याप्रमाणे ते ईश्वर नावाचं तत्व आपल्या शरीरभर व्यापून असतं आणि मग ते माझ्या शरीराचं नियमन करतं. म्हणजे याचा अर्थ माझ्या अंतःकरणाचं नियमन करतं. कोणते विचार माझ्या अंतःकरणात यावेत. प्रयत्न हा विषय आहेच आहे, की प्रयत्नाने मी नको असलेले विचार बाजूला करायचे आहेत. हा माझ्या क्रियमाण स्वातंत्र्याचा भाग आहे. पण अचानक काही गोष्टी बलवान प्रारब्धातनं निर्माण होतात आणि त्या माझ्या अंतःकरणात उभ्या राहतात. तेव्हा हा विचार माझ्या अंतःकरणात कोठून आला? असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र तो अतिशय सूक्ष्म असलेला ईश्वर जो आहे, तो माझ्या अंतःकरणात सुद्धा उपलब्ध असतो. म्हणजे त्याचंच ते शरीर आहे. तोच माझं अंतःकरण होतो आणि मला तसे-तसे विचार करण्यास भाग पाडतो आणि त्या विचारातनं मी पुन्हा तशी-तशी कृती करतो आणि मग त्या निमित्ताने मी शुभ आणि अशुभ कर्म फळ भोगतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की तिथे शुभ आणि अशुभ कर्म ही 2 जेव्हा माझ्यापुढे उभी राहतात, तेव्हा त्या ईश्वराने मला क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्या क्रियमाण स्वातंत्र्याचा विचार करून काय योग्य आहे, काय विधियुक्त आहे, काय निषिद्ध आहे, या सर्वांचा विचार मला केला पाहिजे. आणि असा विचार केला, की माझ्या हातनं निषिद्ध कर्म घडत नाही आणि माझी अंतःकरण वृत्ती उत्तरोत्तर शुद्ध होत जाते. आणि तो ईश्वर माझ्या शुद्ध अंतःकरण करण्याला कायम सहाय्यभूत राहतो. असे जर का काही विचार आले, तर तो माझ्या अंतःकरणात राहून माझं नियमन करतो. हा माझ्या फायद्याचा भाग आहे. असाही आपल्याला एक विचार करता येतो आणि असा जर विचार मी केला पॉझिटिव्हली, नकारात्मक विचारांना जर का मी थारा नाही दिला माझ्या अंतःकरणात, तर मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार माझ्या फायद्यासाठी मी करू शकतो. पुढे या अंतर्यामीपणाला श्रुतीचं काही प्रमाण आहे का? अशी एक विचारणा होते. तेव्हा मात्र 164वा श्लोक असं सांगतो, या बुद्धीत राहून सर्व बुद्धी व्यापतो, पण बुद्धीला तो जाणता येत नाही. बुद्धी हेच त्याचे शरीर असून तो तिचे आतून नियंत्रण करतो, असे वेद स्पष्टपणे सांगतात. म्हणजे हा बुद्धीत राहून बुद्धी व्यापतो. कारण नियमन करायचं असेल तर तो त्याची उपस्थिती ही माझ्या अंतःकरणात अपेक्षितच आहे. त्याची उपस्थिती माझ्या अंतःकरणात अपेक्षित असल्यामुळे हा माझ्या बुद्धीत व्यापून राहतो आणि माझ्या बुद्धीला तो चालनाही देतो. समर्थांनी एका ठिकाणी म्हणलंय, "बुद्धी दे रघुनायका." असं म्हणण्याचं कारण काय आहे? कारण रघुनायक हा सत्वगुणी असल्यामुळे, रघुनायकाकडे सत्वगुणाचाच विचार सतत असल्यामुळे तो मला भगवत भक्तीचा विचार देतो. आणि त्या भगवत भक्तीकडे जाण्यासाठी मला तू बुद्धी दे, हा विचार तिथे मांडला गेलेला आहे. आणि तो सुद्धा ते ईश्वररूप पुन्हा अवतार जो आहे रघुनायक ईश्वराचा, त्या ईश्वररूप अवताराला ही मागणी केलेली आहे. या सगुण साकार अवताराला मागणी केलेली आहे. असे जर का काही सगळे विचार केले, तर याचा अर्थ काय आहे? तो माझ्या अंतःकरणाचं नियमन करतो, एवढा विचार आपल्याला लक्षात घेता येईल. पुन्हा या 5 महाभूतांच्या दृष्टीने विचार करायची वेळ आली, तर तो पृथ्वीत राहतो आणि पृथ्वी तत्वाचं तो पुन्हा नियमन करतो. कुठे भूकंप करायचा आहे, कुठे आणखीन काय गोष्टी घडवून आणायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार तो करतो ईश्वर. किंवा या जलतत्वातही तोच आहे. ते पाणी नावाचं तत्व आहे. ते पाणी नावाचं तत्व आपली तहान सुद्धा भागवतं. त्यानंतर असे अनेक प्रकारे पाणी नावाच्या तत्वाचे उपयोग आहेत. समुद्राचं पाणी खारं जरी असलं, तरी त्याला खूप डेप्थ असल्यामुळे आपण व्यापाराचा विचारही त्यातून निर्माण करू शकतो. म्हणजे इथे काय आहे, तो ईश्वर कसा आहे, तो अंतर्यामी आहे. सर्वांमध्ये तो व्यापून आहे. 5ही महाभूतांमध्ये व्यापून आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या खालोखाल जर का विचार करायची वेळ आली, तर ईश्वर नावाचं तत्व हे जास्त व्यापक तत्व आहे. आणि तेच व्यापक तत्व सर्वांमध्ये असल्यामुळे साधन दृष्टीने साधक या नात्याने मला विचार करताना त्या ईश्वरालाच सर्वांमध्ये पाहावं, नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी. या कारणे तोषे व्हावी कोणीतरी काया, हा मला केलेला विचार आहे.
असा जर विचार मी सतत त्या ईश्वराच्या निमित्ताने करत राहिलो, तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. म्हणून इथे समजून घेताना आपल्याला प्रत्येक त्या जगातल्या पदार्थांमध्ये तो व्यापून आहे, म्हणून व्याप्य व्यापक भाव संबंधाचा विचार करायची वेळ येते. त्यावेळी त्या ईश्वराचं व्यापकत्व हे आपल्या व्यापकत्वापेक्षा मोठं आहे, म्हणून तो नियंत्रण माझ्यावर करतो. म्हणून त्याच्या नियमात मी जीवन जगणं, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. या सगळ्या विचारांचा आपल्याला साधन म्हणून एक फायदा उचलता येतो आणि तो फायदा या प्रत्येक साधकाने तो घ्यावा, हा त्यातला मुख्य विचार आहे. आता हे समजण्यासाठी दृष्टांत दिलेला आहे आणि तो दृष्टांत हा 165व्या श्लोकाचा विचार आहे. तंतू जसा कापडामध्ये उपादानपणे राहतो, तसा ईश्वर सर्वांचे उपादान कारण असल्याने तो सर्वत्र व्यापून आहे. आता इथे तंतू आणि कापडाचं उदाहरण दिलेलं आहे आणि उपादान कारणाचा विचार मांडलेला आहे, की ज्या कारणा वाचून कार्य उभंच राहू शकत नाही, त्याला उपादान कारण असं म्हणतात. उदाहरणार्थ माती आणि घट, त्याच्यामध्ये माती हे उपादान कारण आहे आणि घट हे कार्य आहे. अशा पद्धतीने दोघांमध्ये एक कार्यकारण भाव संबंध आहे. मग तसाच इथे तंतू आणि कापडाचा दृष्टांत दिलेला आहे, कारण हा चित्रदीप हा विचार चाललेला आहे आणि चित्रदीपामध्ये पुन्हा त्या कापडाचं वर खळ हे सगळं लावून त्याच्यावर रेषा काढून अशा पद्धतीने रंग भरलेलं चित्र हे आपल्या पुढे मांडलेलं आहे. मग याचा अर्थ काय झाला, की तंतू जे आहे ते जर असतील तरच कापड नावाची गोष्ट सिद्ध होते. त्या कापड तयार करताना त्या तंतूंचा समवाय संबंध तयार होतो, म्हणजे एक आडवा धागा आणि एक उभा धागा. आणि अशा एका आडव्या आणि उभ्या धाग्यातनं असे असंख्य धागे एकत्र झाले, की कापड नावाचा एक तिसराच पदार्थ तयार होतो. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. मग त्या विचाराचा पुढचा जो विचार आहे, तसाच या सृष्टीला सुद्धा हा ईश्वरच उपादान कारण आहे. कारण त्यांनी ही सृष्टी निर्माण केली, तो त्या आकाराचा झाला. अनुप्रविशत श्रुती जेव्हा ब्रह्माला कल्पित रूपाने स्फुरण झालं असं सांगते, त्यावेळी सगळा जो कर्ता भाव जो आहे तो ईश्वराकडे द्यावा लागतो. मग ईश्वर कसा झाला? उपादान कारण झाला आणि उपादान कारण झाल्यामुळे ही जी काय जडचेतनात्मक सृष्टी आहे, त्या सृष्टीत तो आहे. त्याने दगड निर्माण केला, त्यात तो दगडात सुद्धा आहे. अशा प्रत्येक वस्तूत तो जर असेल, तर माझी त्या वस्तूंबद्दल बरोबरची जी काय वागणी आहे किंवा माझं त्या वस्तूंबरोबरचं जे काय हँडलिंग आहे, ते अत्यंत प्रेमाने व्हायला काय हरकत आहे? त्या व्यक्ती असतील, ते पदार्थ असतील, ती परिस्थिती असेल. परिस्थितीला तरी दोष किती द्यायचा? कारण परिस्थिती ही सारखी बदलत असते. ईश्वराचं म्हणणं काय आहे? परिस्थिती बदलत राहते. मग बदलत राहत असेल, तर मग काय आहे? त्या बदलत्या परिस्थितीलाही दोष देणारी माणसं आहे आणि एकच परिस्थिती चांगली राहिली तरी सुद्धा त्यालाही दोष देणारी माणसं आहेत. माणसं काय वागतील याचा नेम नाही. पण लक्षात घ्या, हा ईश्वरच त्या प्रत्येक वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये राहून तो त्या व्यक्तींचं नियमन करतो. म्हणून तो उपादान कारणही आहे आणि तो या सृष्टीला निर्माण करतो, म्हणून तो निमित्त कारणही आहे. म्हणून एकदा जेव्हा बोलायची वेळ येते या सृष्टी निर्मितीच्या संदर्भात, तेव्हा निमित्त उपादान थेअरी बोलायची वेळ येते, तेव्हा ईश्वर नावाचं तत्व निमित्तही आहे आणि उपादानही आहे. म्हणून या ईश्वरा वाचून जगाला अस्तित्व नाहीये असं माझे श्रीगुरु म्हणतात आणि तो प्रत्येकाच्या अंतःकरणात राहतो. मग त्या अंतःकरणामध्ये आपण कोणाला दुखवू नये. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रत्येकाचं अंतःकरण जर तो झालेला असेल आणि मी जर एखाद्याचं अंतःकरण कुत्सितपणे दुखवत असेल, तर मग लक्षात ठेवायला पाहिजे मला, की मी त्या ईश्वर तत्वाला समजा आव्हान दिलेलं आहे आणि असं जर आव्हान मी ईश्वर तत्वाला देत असेल, तर तो माझ्या म्हणूया सुखरूपतेची काळजी घेण्याचं कारणच काय आहे? तो माझे सुखरूपतेच्या मध्ये येणारच आहे. म्हणजे या शब्दाचा अर्थ माझ्या सुखरूपतेच्या मध्ये मीच आड आलेलो आहे. पण फळ देताना मात्र तो मला माझी अंतःकरण वृत्ती शांत राहायला पाहिजे यापासून वंचित ठेवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ईश्वराचं स्वामित्व मानावं आणि ते जर मानलं तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याचा विकास, क्रमविकास हा मला करता येतो. पुढे असं म्हणतात, सर्वत्र असून ईश्वर का दिसत नाही? कारण प्रत्येकाचं जे काय म्हणणं आहे ते 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांच्यावरच अवलंबून असलेलं जे सगळं असणेपणाचा विचार आहे, त्या संदर्भातला हा 166वा श्लोक आहे. कापडाहून त्याचे सूत सूक्ष्म असते, सुताहून कापसाचा बारीक तंतू सूक्ष्म असतो. जेथे सूक्ष्मत्वाची मर्यादा संपते,
तेथे तो ईश्वर आहे असे लक्षात घ्यावे. सूक्ष्म वस्तू दिसण्याचा आग्रह धरू नये. आता ब्रह्मवस्तू किती सूक्ष्म आहे, तर ती 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. म्हणजे दिसतच नाही. आपल्या डोळ्याला ती वस्तू दिसतच नाही, म्हणजे ब्रह्मवस्तू. आता तसाच तो ईश्वराचा विचार आहे, की ईश्वर किती सूक्ष्म आहे, तर तो ईश्वर खूप सूक्ष्म आहे. मग त्याच्या सूक्ष्मतेचा विचार करताना, की कापडाहून सूत सूक्ष्म आहे, सुताहून तो कापसाचा जो एक तंतू जो आहे, तो आणखीन सूक्ष्म आहे. म्हणजे त्या कापसाचा एक कण जो आहे, तो आणखीन सूक्ष्म आहे. पण जेथे सूक्ष्मत्वाची मर्यादा संपते. आता हे सूक्ष्मत्वाची मर्यादा संपते या शब्दाचा अर्थ काय करायचा आपण? आपल्या अंतःकरणात जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी हे जे काय कापड आहे किंवा हा कापूस आहे, हा कापूस सुद्धा तोच झालेला आहे. मग कापूसच तोच झालेला असेल, तर त्याचं जे कापसाच्या रूपाने दिसणारं रूप म्हणजे त्या ईश्वराचं किंवा त्या तंतूच्या रूपाने दिसणारं रूप किंवा कापडाच्या रूपाने दिसणारं रूप जे आहे ना, ते मला प्रत्यक्ष दिसतंय ना. अशा पद्धतीने मी जर विचार केला, तर ते अत्यंत 5 ज्ञानेंद्रियांना न दिसणारं ईश्वराचं सूक्ष्म रूप, ते जेव्हा कापडाच्या रूपाने सगुण होतं, अशा पद्धतीने जर विचार केला, तर ते त्याचंच रूप आहे, असा जर मी विचार केला, तर ते माझ्या दृष्टीसच पडलं पाहिजे ईश्वर नावाचं तत्व, असा आग्रह माझ्या अंतःकरणात उरणार नाही. त्याचं कारणच आहे, त्याने प्रत्येक वस्तू निर्माण केली आणि तो अस्थिभाती प्रिय रूपाने तो सर्वांमध्ये आहे ना. त्या कापडाला काही एक अस्तित्व आहे, त्या कापडासंबंधी एक प्रियत्व आहे, त्याचं कापडासंबंधी काही भातित्व आहे. ते मला कळतंय. ते कापड मला कळतं. ते कापडाचं एक अस्तित्व आहे आणि ते मला प्रिय आहे. मग शर्ट म्हणून मी ते वेअर करतो. म्हणजे अशा पद्धतीने मी जर का विचार केला, तर ईश्वर तत्व हे जगातलं म्हणजे काय म्हणूया, जगाच्या पूर्वीचं विचार करायची वेळ येते किंवा ब्रह्मस्वरूपाच्या खालोखाल अतिसूक्ष्म तत्व आहे, ते सुद्धा मला डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचा तर्काने मला विचार करता येतो. त्याच्या अस्तित्वाचा विचार या श्रुतीप्रमाणे त्याने कापड निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. अशा पद्धतीने आपण हे करतो. साखरेचे सगळे पदार्थ जे तयार होतात, त्याच्यामध्ये साखर व्याप्त आहे की नाही? साखरेचे अनेक पदार्थ तयार केले. साखरेचा क्यूब तयार केला चहात घालण्यासाठी, साखरेचं भांडं तयार केलं, तरी सुद्धा ते साखरेचाच पदार्थ आहे. तसाच हा ईश्वर सर्वांमध्ये हा व्याप्त होतो आणि तो सर्व पदार्थांच्या आकाराचा होतो. म्हणून इथे काय आहे, तो दिसलाच पाहिजे माझ्या डोळ्यांना, हा आग्रह धरायची काही गरज नाही. त्याचं अस्तित्व हे मला वेळोवेळी कळत असतं. कितीतरी अचिंत्य गोष्टी असतात, की त्या माझ्या जीवनात घडून येतात किंवा माझ्या जीवनात घडत नाही. या सर्वांचं कारण तो ईश्वर आहे आणि मग बोलताना मी म्हणतो, "बरं त्याची कृपा झाली म्हणून मी वाचलो." असं बोलताना म्हणतो, पण ते कृपा झाली हा विषय जो आहे, तो काही काळ टिकतो आणि त्या ईश्वराला मी विसरून जातो. तो ईश्वर मला वेळोवेळी मला सतत सगुण रूपाने असो किंवा त्या अवतार रूपाने असो, तो मला सतत आठवण करून देत असतो, की "अरे तू कोण आहेस? आणि तुला काय करायचं आहे?" हे सतत चिंतन तो माझ्यापुढे मांडत असतो वेगवेगळ्या प्रकारे. पण मी दुर्लक्षित असतो. अशा पद्धतीने जीवन जगून चालणार नाही. मला माझ्या आनंदाकडे जाण्याचं जीवन जर सतत जगायचं असेल, तर त्या ईश्वराचा आग्रह जो आहे त्याला समजून घेण्याचा, म्हणजे त्याच्या आज्ञा पाळून त्याला समजून घेण्याचा तो अंतःकरणात आपल्या असला पाहिजे. विधींचं पालन झालं पाहिजे, निषिद्ध वर्तन झालं नाही पाहिजे. तोच ईश्वर सद्गुरू रूपाने माझ्यापुढे येतो. त्याच्या कृपेशिवाय काही गोष्टी घडणंच शक्य नाहीये. तोच ईश्वर सद्गुरू रूपाने येतो आणि तोच सद्गुरू माझ्या जीवनात शास्त्र कृपा करून आत्मकृपेचा उजाळा निर्माण करतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या ईश्वराच्या आहेत. अशा पद्धतीने मी जर विचार केला, तर माझे सद्गुरू सुद्धा ईश्वर रूप आहेत. असा असा विचार करायला काय अडचण आहे? तत्पदाचं लक्षच जर का ब्रह्म असेल, तर तत्पदाचं वाच्य ईश्वर आहे. मग ईश्वर काय आहे? सद्गुरू आहे. मग सद्गुरू ईश्वर आहे. असे ते विचार मांडता येतात. पण सद्गुरू ईश्वराच्या योजनेत ढवळाढवळ करत नाही, तरी सुद्धा त्या ईश्वराची योजना त्याच्या माध्यमातनं चालते. असं सगळं जे काय आहे, ईश्वराला आवडतं काय ह्याचा विचार करावा. हा देहादी संसारच करावा हा त्याच्या आवडीचा विषय नाहीये. त्याच्या आवडीचा विषय जो आहे, ते स्वतःला मी ओळखावं, मी कोण आहे? आणि मी कोण आहे हे जर का ओळखलं, तर त्याच्या सूक्ष्मतेचा आग्रह म्हणजे दिसण्याचा आग्रह, सूक्ष्म रूपात असलेल्या ईश्वराला दिसण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही. त्याचं अस्तित्व वेळोवेळी मला दिसत असतं. त्या अस्तित्वाच्या विचारावरून तरी मी
मला येणाऱ्या अनुभवांवरून तरी मी त्याचा स्वीकार करावा, हा त्यातला मुख्य भाग आहे. 167वा श्लोक, सूक्ष्म ईश्वर का दिसत नाही? ईश्वराच्या 2 किंवा 3 कक्षा जरी लक्षात आल्या, तरी सर्वांच्या आत व्यापून राहिलेला ज्ञानेंद्रियांनी कळत नाही, म्हणून त्याचा श्रुती व युक्तीच्या सहाय्याने निर्णय करावा. आता त्याच्या सूक्ष्मतेचा आग्रह धरू नये हा विचार मांडला. मग काय आहे, की काही मर्यादेपर्यंत तर्क करता येतो. मग तेवढा तर्क करावा आणि तो तर्क करून ईश्वराचं अस्तित्वच सगळीकडे व्यापून आहे, हे आपल्याला लक्षात घेता येतं. की सूर्य बरोबर येतो, सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो, चंद्र पुन्हा आपल्या पुढे येतो, चंद्र मावळतो. अशा पद्धतीने कितीतरी गोष्टी आहेत. त्या सगळ्या ग्रह ताऱ्यांच्या नियमित कक्षा आहेत, त्या कक्षेतच ते फिरतात. ते जर का उसळले तर काय करायचं? समुद्र उसळला तर काय करायचं? भरतीच्या निमित्ताने. तो भरतीच्या निमित्ताने उसळला तर तो संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करू शकतो. म्हणजे हे सगळं असताना ते पृथ्वी तत्व वर्षानुवर्ष टिकून राहतं. मग हे सगळं कोण काम करतं? हे सगळं काम हे ईश्वराच्या नियमात चाललेलं राहतं, किंवा या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ज्या 4 संकल्पना आहेत, म्हणजे या सृष्टीमध्ये असलेला जो काय चांगलेपणा जो आहे, तो चांगलेपणा जो टिकून राहतो, तो त्याच्यामुळेच राहतो. कारण जेव्हा जेव्हा अत्यंत दुष्ट प्रवृत्ती जेव्हा वाढतात, तेव्हा तो जन्म घेतो आणि त्या दुष्ट प्रवृत्तींचा समूळ नाशही करतो. अशा रीतीने तो सगुण साकारही होतो. असा सगुण निराकार असलेला ईश्वर आपल्या दृष्टीने सगुण साकार होऊन तो आपल्याला खूप प्रॉफिट करतो, आपल्या उपासनेची सोय करतो. या सगळ्या गोष्टींचा विचार लक्षात घेतला पाहिजे. म्हणून अवतारांच्या संदर्भात सुद्धा ईश्वराची भाषा बोलली जाते. ब्रह्माचा अवतार अशी भाषा बोलता येत नाही. त्याचं कारण आहे, ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. मग अवतार कोणाचा? तर त्या सगुण निराकार ईश्वराचा. असे विचार आपल्या पुढे येतात. आपल्या उपासनेची सोय होते. कधी काळी आपल्याला जर का संकट आपल्या आयुष्यात निर्माण झालं, तर आपण त्याच्यापुढे हात जोडू शकतो. आपल्याला त्याच्यापुढे हात जोडता येतात आणि आपण त्याला कळकळीची विनंती पण करू शकतो. म्हणून एके ठिकाणी एका संतांनी म्हटलंय, की सुखही देवाला सांगावं आणि दुःखही देवाला सांगावं. सारखं सारखं सांगू नये, हा भाग आहे. कारण ज्या गोष्टी मला प्रयत्नाने काही दूर करता येतात, त्याचं क्रियमान स्वातंत्र्य त्या ईश्वराने दिलंय ना. मग त्या प्रयत्नात करावा, तो प्रयत्न उदंड करावा आणि तो करता करता जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ शकतो, त्यावेळी आपण ईश्वराला विनंती करू शकतो, की बाबा आता तुझ्याशिवाय काही खरं नाही. अशा पद्धतीने आपण त्या ईश्वराचा विचार करू शकतो. म्हणून ईश्वर कसा आहे? अचिंत्य आहे. त्याच्याकडे अप्रतिहत सामर्थ्य आहे आणि असा जर विचार केला तर मग इथे एक विचार मांडलाय माझ्या श्री गुरूंनी, ईश्वर दर्शन. आता ईश्वर दर्शन हा केवळ शब्दप्रयोग जो आहे तो ईश्वरी अवतारा संदर्भातला आहे. मग त्याचं दर्शन होणं शक्य आहे? शक्य आहे. मग कसं शक्य आहे? तर ते अवतारांच्या निमित्ताने शक्य असतं. कधी कधी काही लोक म्हणतात की समर्थ माझ्या स्वप्नात आले. आता समर्थ माझ्या स्वप्नात आले, त्या समर्थांची एक प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेच्या निमित्ताने देव त्याच्या आकाराचा होतो. हा त्यातला भाग आहे महत्वाचा. भाववळे आकळे एरवी नाकळे, अशी पण एक भूमिका आहे ह्याच ईश्वराची. हाच ईश्वर भावबळे, आपला भाव ज्या आकाराचा होतो त्या आकाराचा तो होतो आणि त्या आकाराचा होऊन मला तो सतत सहाय्यभूत असतो माझ्या अभ्यासासाठी. आपल्याला जो मुख्य विचार जो आहे, आपली स्वस्ती सहज आहे. मुख्य मुद्दा काय? आपलं स्वस्तिश्री झाली पाहिजे. आता ती स्वस्तिश्री कशात आहे? तर ती आत्मस्वरूपाच्या ऐक्यात आहे. आणि हा जो सगळा विचार जो ईश्वराचा सांगायला आता इथे जी काय पंचदशिकार प्रयत्न करतायत, तो केवळ आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा भाग आपल्याला समजला पाहिजे. 168वा जो श्लोक आहे, जग हे ईश्वराचे शरीर आहे. ज्याप्रमाणे कापडाचे सूत कापडात व्यापून राहिल्याने कापड हे सुताचे जणू शरीर आहे, त्याप्रमाणे ईश्वर जगात व्यापून असल्याने जग हे ईश्वराचे शरीर आहे. त्याला विराट असं म्हणतात. समष्टी शरीर, समष्टी शरीराचा अभिमानी ईश्वर, अशी भाषा बोलली जाते. किंवा व्यष्टी शरीराचा अभिमानी तो जीव आहे, अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून शरीर या दृष्टीने जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा तो जगाच्या निमित्ताने तोच पुढे आपल्या निमित्ताने पुढे येतो. मग तोच जर निमित्ताने पुढे येत असेल, तर त्याला पाहावं, अनंत रूपात तो पुढे येतो. अनंत रूपात, अनंत व्हरायटीमध्ये तो पुढे येतो. मग त्यातल्या चांगल्या व्हरायटी आहेत, ज्या माझ्या साधनेला अनुकूल आहेत, त्याचा विचार करावा. नेहमी आपण काय विचार करतो लक्षात घ्या.
एखादी व्यक्ती असते, भले ती आपल्या जवळची असते, नातेवाईक असते किंवा आणखीन काही असते. पण त्या व्यक्तीचा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा त्याच्या सद्गुणांचा विचार फार कमी केला जातो. त्या व्यक्तीमध्ये असलेल्या दुर्गुणांचाच विचार जास्त केला जातो आणि त्याचा विचार जास्त करून ते दुर्गुण माझ्या अंगी बाणायला खूप चान्स असतो. म्हणून ही अनंत रूपं जेव्हा आपल्या पुढे येतात, तेव्हा त्यातल्या चांगल्या अभिव्यक्तीचा विचार करावा. आणि चांगल्या अभिव्यक्ती या सगळ्या ईश्वराच्या अभिव्यक्ती आहेत, असा आत अंतःकरणात विचार करावा आणि त्याचा अंगीकार करून त्याचा त्याच्यातील ईश्वराचा मान राखावा. हां, त्याच्याजवळ जाऊ नये वगैरे हे बरोबर आहे. ती तमोगुणी व्यक्ती असेल एखादी, तर त्या तमोगुणी व्यक्तीच्या तुम्ही सहवासात जाऊ नका, हे मान्य आहे. पण तमोगुणी व्यक्ती हे सुद्धा त्याचंच रूप आहे. हा त्याचा विचार आहे. म्हणून त्याच्याविषयीचं चिंतन जे आहे, ते माझ्या अंतःकरणात नको. म्हणून तो विराट रूपाने म्हणजे या संपूर्ण समष्टी शरीर रूपाने किंवा समष्टी पदार्थांच्या रूपाने तोच माझ्यापुढे येतो, असा जर विचार केला, तर प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार येते. आणि त्याप्रमाणे ती काय असते ते वागते. त्याचं वागणं सोडून द्या, सगळं सोडून द्या. त्याच्या ईश्वर तत्वाचा विचार करा आणि चातुर्य अंगी ठेवा, की त्याच्या जवळ जायचंय का नाही जायचंय. भगवत भक्ती करणारा असेल, जवळ जावं, अभ्यास करावा. रजोगुणी असेल, तर फारसा संबंध ठेवू नये. त्याला व्यवहारापुरता संबंध ठेवावाच. पण तमोगुणी व्यक्ती असेल, तर ती कुसंगती ही टाळावीच लागेल. अशा पद्धतीने जर विचार केला, तर कापड आणि तंतूचा विचार केला, तर कापड रूपाने तंतूच असतो, असा जर का विचार केला, तर मग आपण आपला अभ्यास काय करावा? कापडात तंतू आहे, तंतूच कापड रूपाने नटलेले आहेत. आणि तेच तंतू आणि कापड हा ईश्वराचाच आविष्कार आहे. ईश्वरानेच ते तंतूचं रूप धारण केलंय, ईश्वरानेच त्या कापडाचं रूप धारण केलंय. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, तर सर्वत्र त्याची व्याप्ती आपल्याला दिसेल आणि मग हरीच्या दासा हरी दाही दिशा आपली अंतःकरण वृत्ती सहजच शुद्ध आणि शांततेकडे जाण्यास प्रवृत्त होऊ शकेल. पुढचा जो विचार आहे तंतुपट व ईश्वर जग यांचे दृष्टांत दृष्ट्या साम्य काय आहे तो मांडलेला विचार. सूत आकसले, सैल पडले हा 169-170व्या श्लोकाचा विचार आहे. विरळ झाले व त्याची हालचाल झाली तर कापडही तसेच होते. म्हणून कापडाला जराही स्वातंत्र्य नसते. त्याप्रमाणे हा अंतर्यामी ज्या वासनेमुळे जसा बदलतो तसा त्याचा परिणाम अवश्य होतो, यात शंका नाही. कापडाचं आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे, की आपण बोलतो कापड पेटले. आता कापड पेटले म्हणजे नक्की काय पेटले? कापड पेटले का तंतू पेटले? हा त्यातला भाग आहे. म्हणून वास्तवात काय पेटलेलं असतं, ते कापडाचं सूत पेटलेलं असतं. पण काय असतं इथे उदाहरणही दिलेलं आहे, की ते तंतू असतात, कालांतराने ते जीर्ण होतात, म्हणून ते कापड थोडंसं सैलही पडतं, कधी-कधी ते आकसतंही. म्हणजे असं सगळं काही होतं. पण होतं काय मात्र त्या वास्तवात तो जो बदल घडलेला असतो, तो सुतामध्ये घडलेला असतो. पण बोलणी मात्र सगळी कापडाच्यावरच चाललेली असतात. पण ठीक आहे, कापड म्हणून त्या सुतासंबंधातच बोललेलं असतं. एवढं कळलं तर काय हरकत आहे? म्हणून इथे आपल्याला जेव्हा कार्यकारण भाव संबंध एकदा तपासायची वेळ येते, की समष्टी वासना जी आहे, ती समष्टी वासना आहे, तिच्यामध्येही ईश्वरच आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ईश्वराचं नियमन असल्यामुळे त्या समष्टीला ते कार्य करण्यासाठी तोच प्रवृत्त करत असतो, एवढा त्याचा विचार करावा. व्यष्टी रूपाने सुद्धा तोच त्याला कारणीभूत असतो त्याच्या वागण्याला, हाही त्याचा विचार आहे. म्हणून जीवाच्या सृष्टीची, या जगाची सगळी रचना तयार करताना, तो ह्या सृष्टीची रचना तयार करताना त्यामध्ये ह्या अभिव्यक्ती आपल्यापुढे दिसतात. काही व्यक्ती सत्वगुणी असतात, काही व्यक्ती तमोगुणी असतात, काही व्यक्ती रजोगुणी असतात. त्या सगळ्या अभिव्यक्ती आपल्याला प्राधान्याने दिसतात. पण हे सगळा जो आविष्कार आहे, तो सगळा आविष्कार हा त्याचाच आहे. ही जडचेतनात्मक सृष्टी आणि त्याला फळं तशी त्याची त्याच्या वागणुकीला मिळावी म्हणून काय जे काय नियमन आहे, ते प्रत्येकाच्या अंतःकरणात राहून ते सगळं नियमन करतोच ते. आणि तशी फळं मिळण्याची ती सगळी व्यवस्था करतो आणि ती सगळी व्यवस्था करत असल्यामुळे ती सृष्टी एका नियमात चालते. तिथे कुठेही कोणाला बेजबाबदारपणे कुठलंही फळ देण्याची व्यवस्था ईश्वराकडे नाही. ईश्वर अत्यंत सुपर कॉम्प्युटर आहे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टींची नोंद आहे आणि सगळ्या गोष्टींची नोंद असल्याने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की या सगळ्या गोष्टींचं नियमन तो करत असतो. आपल्याला असं वाटतं,
मी काही कर्म करतो, कोणी पाहत नाही, जरा निषिद्ध कर्म केलं तर काय हरकत आहे? तसं नाहीये. निदान देवाला भिवून तरी आपण चांगली कर्म करावी आणि हळू चांगली कर्म करण्याची सवयच लागावी. म्हणजे निष्काम कर्म करण्याची सवयच लागावी आणि सहजच माझी अंतःकरण वृत्ती शांत व्हावी. अशा पद्धतीने आहे. म्हणून इथे काय आहे, की आपण दृष्टांत आणि द्राष्टांताचा विचार करताना त्यातला द्राष्टांत मुख्य काय आहे, की या ईश्वराचं नियमन आहे. ईश्वर काय करतो, नियामक रूपाने सर्वांच्या अंतर्यामी राहतो आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात राहून तो सर्वांचं नियमन करतो आणि नियमन करीत असेल तर त्याला आपल्याला सुप्रीम पॉवर म्हणून स्वीकारायला पाहिजे आणि तो जर स्वीकारला तर मला ते कर्म अर्पण करण्याची व्यवस्था एक तयार होते. ब्रह्माला कर्म अर्पण करता येत नाही, ईश्वराला कर्म अर्पण करता येतात. सद्गुरूंनाही करता येतात, कारण तोच ईश्वर सद्गुरू रूपात आपल्या पुढे आलेला असतो. अशा पद्धतीने आपण अकर्ता होण्यासाठीचा जो सगळा काही विचार आहे तो ईश्वराच्या आशीर्वादाने सहज सिद्ध असतो. म्हणून आपल्याला ईश्वराला बायपास करून जाता येत नाही. ईश्वराचा आशीर्वाद घ्यावाच लागतो. तो मला आशीर्वाद देतो आणि माझ्या आनंद रूपतेचा विचार प्रत्यक्ष काय म्हणूया आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अनुभवायला मिळतो. 171वा श्लोक जो आहे तो भगवद्गीता हेच सांगते. आता काय सांगते? हे अर्जुना, हा जगन्नियंता ईश्वर यंत्रावर आरूढ झालेल्या भूतांना मायेच्या साहाय्याने चक्रावर घालून फिरवीत त्यांच्या हृदयात राहतो. म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण त्या भगवद्गीतेचा विचार जो आहे त्या शंकराचार्यांनी त्या भगवद्गीतेला स्मृती म्हणलेलं आहे. असू देत, पण आपल्या दृष्टीने भगवद्गीता ही खूप महत्वाची आहे. त्यातमध्ये असं सांगितलंय, की या जीवामध्ये आणि या प्रत्येक पंचमहाभूतांच्या पदार्थांमध्ये ईश्वर व्यापून असतो आणि त्या प्रत्येक पदार्थांवर त्याचं नियंत्रण आहे. आणि त्याचं नियंत्रण असल्यामुळे तो प्रत्येक पदार्थ, त्या प्रत्येक पदार्थाचं बिहेवियर, आता पाणी पातळच राहावं, दगड हा सॉलिड स्टेटमध्येच राहावा, पृथ्वी तत्वातच राहावा, वायू जर का आहे त्याच पद्धतीने तो राहावा, अशा पद्धतीने जे काय सगळं नियमन आहे तो सगळं नियमन करतो. आणि हे सगळं सृष्टीचं रहाटगाडगं आहे, अनादी सृष्टीचं रहाटगाडगं, म्हणजे प्रवाह रूपाने असलेली अनादी सृष्टी. कारण अनादी हा शब्द दोन ठिकाणी वापरता येतो. एक ब्रह्मस्वरूप अनादी आहे, पण ते स्वरूपे करून अनादी. स्वरूपे करून अनादी या शब्दाचा अर्थ त्याचा जन्मच नाही, म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याचा शेवट नाही, अशा स्वरूपे करून अनादीचा विचार आहे. पण सृष्टीचं जे चक्र आहे ते अनादी रूपाने तो चालवत ठेवतो. त्याचं कारण आहे ते अनादित्व प्रवाह रूपाने आहे. अशा पद्धतीने जोपर्यंत ही सृष्टी लीन व्हायची वेळ येत नाही, तोपर्यंत या सृष्टीचं चक्र अनिवार्यपणे, अत्यंत व्यवस्थितपणे ते रहाटगाडगं चालवतो. हा जो सगळा काही विचार आहे तो त्या अचिंत्य किंवा सर्व शक्तिमान असलेल्या ईश्वराचा आहे. म्हणून त्याच्या शक्तीचा मान राखावा, त्याला नमस्कार करावा आणि त्याच्याकडनं आपल्या मोक्षाचा विचार जो आहे तो मोकळा करून घ्यावा. एवढा जर विचार माझ्या अंतःकरणात राहिला तर मग मी माझ्या अभ्यासाचा विचार हा सहजपणे पुढे नेऊ शकतो. हा त्या 171व्या श्लोकाचा विचार आहे. आता 172व्या श्लोकाच्या निमित्ताने जीवातील ईश्वर विज्ञानमय कोशात राहतो हा विचार पुन्हा आलेला आहे. मागे तर खरं तर सांगून झालं. त्या विज्ञानमय कोशातही ते ईश्वर नावाचं तत्व आहे, पण आणखीन काही विस्तारितपणे सांगायची इच्छा आहे पंचदशीकारांची. तेव्हा 172वा श्लोक म्हणतो, विज्ञानमय असलेली सर्व भूते हृदयात राहतात. त्यांचे उपादान कारण असलेल्या ईश्वराला तेथे विकार निर्माण होतात. आता इथे विज्ञानमय कोश, आता जीव नावाचं तत्व आहे तो कर्ता भोगता अशा पद्धतीने ओळखलं जातं. मग हा कर्तेपणा आला कुठून त्याच्या अंत? तर कर्तेपणा जो आला तो अंतःकरणामुळे आला. आता इथे हृदय शब्दाचा जो अर्थ आहे तो कायम अंतःकरण असा होतो. मग आता प्रत्येक ठिकाणी काय आहे की अंतःकरण नावाची गोष्ट विकार पावते. आता अंतःकरण नावाची गोष्ट विकार पावते याचा अर्थच काय झालाय, ईश्वर नावाचं तत्व अंतःकरण रूपाने विकार पावलेलं आहे. आता विकार पावलेला आहे या शब्दाचा अर्थ आपण शरीराला विकार झाला. आता शरीर कसं आहे की ते म्हातारं होतं, त्याच्या आधी ते तरुण असतं, मग आणखीन तरुण असतं. अशा पद्धतीने विकार या शब्दाचा एकच अर्थ अभिप्रेत नाहीये. विकार म्हणजे त्याचा फॉर्म तयार होणं. म्हणजे तोच ईश्वर अंतःकरणाच्या रूपाने आपल्या पुढे आला. म्हणजेच काय झाला, ईश्वरामध्ये विकार झाला आणि तो अंतःकरण झाला.
आता ब्रह्मस्वरूपामध्ये विकार झाला आणि हे जग निर्माण झालं, त्यावेळी ब्रह्मस्वरूपामध्ये विकार हा कल्पित रूपाने झालेला विषय आहे. म्हणून इथे ब्रह्मस्वरूपामध्ये विकार होण्याचं काही कारण नाही, पण एक कल्पित शब्द लावला की काही अडचण येत नाही. म्हणून इथे काय आहे, की ते जे ब्रह्म किंवा ईश्वर नावाचं तत्व आहे, ते जीवरूपाने आपल्या पुढे येतं, हा त्याचा विकार आहे, असा त्याचा भाग होतो. मग त्या विकाराचा परिणाम ते ईश्वराला आणि पुन्हा त्या जीवालाही त्याचा विचार दोन्ही बाजूनी करावा लागतो. मग जीवाच्या बाजूनी जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा जीव मग बंधनात सापडतो आणि मग बंधनातनं सुटका करण्यासाठी पुन्हा त्याला श्रीगुरूंकडे जावं लागतं आणि तो अभ्यास करून, त्या सर्व अभ्यासाचा विचार करून बुद्धीच्या साहाय्याने तो मुक्त होतो. पण ईश्वर नावाचं जे तत्व आहे, माया नावाची त्याची जी काय उपाधी आहे, ती त्याच्या स्वाधीन असल्यामुळे आणि तो सत्वगुणी असल्यामुळे त्याला कुठलाच पद्धतीने त्रास नाही. कारण तो नियमनच करतो, मग त्याला कुठला आला त्रास? माया त्याच्या स्वाधीन आहे. पण मी मायेच्या स्वाधीन असल्यामुळे मी बंधनात सापडतो. म्हणून जीव वाच्यार्थाने बंधनात असलेला आहे, पण लक्षार्थाने तो मात्र कूटस्थ रूप आहे. मग आता वाच्यार्थाने असलेला बंधनातला जीव कूटस्थ रूपतेपर्यंत अनुभवापर्यंत नेण्यासाठीचा जो सगळा प्रवास जो आहे, तो त्या अचिंत्य ईश्वराकडनं पूर्ण होतो. म्हणजे त्याची भूमिका खूप मोठी असते. आपल्याला लक्षात येत नाही, की तोच श्री गुरु रूपाने आपल्या पुढे येतो, तोच अवतार रूपाने आपल्या पुढे येतो, आपल्या उपासनेची सोय करतो आणि तो सहजच मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातो. म्हणून इथे काय आहे, या विज्ञानमयाच्या म्हणजे या बुद्धीच्याच साहाय्याने सगळ्या गोष्टी घडतात. वासना सुद्धा बुद्धीतच असतात. पण वासनाच जर का माझी रघुनायकाला प्राप्त करून घेण्याची असेल, तर माझी बुद्धी सुद्धा तशीच त्या बाजूनी जाते. ती सुद्धा देवळात जाते, ग्रंथाचा अभ्यास करते, अशा पद्धतीने ती प्रगल्भ होत जाते. म्हणून या वासनांना गती देणारा ईश्वरच आहे. मग त्या सद्वासना म्हणजे रूपतेकडे जाणाऱ्या वासनांचा जो प्रवाह आहे, शुभ वासनांचा जो प्रवाह आहे, तो सगळा प्रवाह तो माझ्या अंतःकरणामध्ये व्यक्त व्हावा असं वाटत असेल, तर त्या ईश्वराचाच आपल्याला मुख्य मुद्दा काय आहे, की त्या ईश्वराचंच सहाय्य आपल्याला घ्यावं लागेल. म्हणून ईश्वरालाच शास्त्रात मायाविशिष्ट चेतन असं म्हटलेलं आहे, की मायाविशिष्ट चेतन असा शब्द आला, की तो अवच्छेदवादातनं बोललेली भूमिका आहे. मायाविशिष्ट साभास चेतन म्हणजे आभासाचा विचार केला, तर तो पुन्हा काय आहे, आभासवादातनं बोललेला आहे. म्हणून इथे मायाविशिष्ट चेतन बोललं किंवा मायाविशिष्ट साभास चेतन बोललं किंवा अज्ञान विशिष्ट चेतन किंवा अज्ञान विशिष्ट साभास चेतन, काही फरक नाही. कारण त्याच्यामध्ये जेव्हा अज्ञान विशिष्टाचा विचार येतो, तेव्हा व्यष्टी अज्ञानाचा विचार आहे आणि जेव्हा समष्टीचा विचार येतो, त्यावेळी तो ईश्वराचा विचार आहे. पण ईश्वर सर्वज्ञ आहे. असे जर का आतमध्ये पक्के विचार असतील, तर मग ईश्वरालाच ब्रह्म म्हणायचं नाही, असा विचार करता येतो. ब्रह्म कायम सोहळ्यात ठेवता आलं पाहिजे आणि ते ब्रह्म मी आहे. असा जर सतत विचार केला, तर ईश्वर नावाचं तत्व हे आपल्याला कायम सहाय्यभूत असतं. हा विचार आपल्याला सहज काही करता येईल. पुढे हा 173वा श्लोक असं सांगतो, यंत्र आरोह व भ्रमण म्हणजे काय? आता हे 3 शब्द या 173व्या श्लोकात आलेले आहेत. देहादी पिंजरा हेच यंत्र असून ते मी आहे. अशा देहाध्यासाला म्हणजे भ्रमाला आरोह म्हणतात. विहित व निषिद्ध कर्म अशी कर्मे करण्याच्या इच्छेला भ्रमण असे म्हणतात. या 3 प्रवृत्तींचा विचार इथे मांडलेला आहे. समर्थांनी एक मांडलेला, या शरीराचे यंत्र आणिक नाही. कारण हे शरीर नावाचं यंत्र हा ईश्वर निर्माण करतो, म्हणजे पुन्हा तो त्याच आकाराचा होतो. कारण हे यंत्र निर्माण केल्यावर ईश्वरांनी त्या सर्व देवांना बरं वाटलं. त्या सगुण साकार देवांना बरं वाटलं आणि ते देव सुद्धा म्हणाले, की हे जे काय मानवाचं शरीर आहे, हे अत्यंत छान आहे आणि यामध्ये त्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याची एक व्यवस्था आहे. म्हणून इथे शरीराचा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी समष्टी शरीर अनेक आहे. पण स्वरूपाकडे जाण्यासाठी मात्र विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्या मानवाच्या शरीराचाच विचार जास्त केला जातो. म्हणून इथे काय आहे, त्या शरीराची रचना सुद्धा अचिंत्य आहे. प्रत्येक गोष्ट त्या शरीरातला प्रत्येक अवयव त्याचं त्याचं कार्य करत असतो आणि हे सगळं कार्य करण्याचं काम जे आहे, तो ईश्वररूप चेतन जो आहे, तो ते करत असतो. एवढा जर विचार आपल्याला लक्षात आला, तर मग आपण त्याला देहबुद्धीतनं मुख्य जो पुढचा जो विचार आहे, की देह तादात्म्याचाच भ्रम होतो आणि मग त्या भ्रमालाच आरोह असं जे म्हणतात. तर हा जो विचार आहे, तो विचार आपल्या अंतःकरणात
नीटपणे करता येण्याची व्यवस्था आहे. कारण देह किती आहे, 70-80 किलोचा देह आहे माझा आणि त्याला कापसासारखा मी अगदी फिरवतो आणि कापसासारखा फिरवून मी आणि माझं अशा पद्धतीने त्याला जगवतो आणि त्याच्याच अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असा विचार करतो आणि भ्रमात सापडतो आणि सतत सुख आणि दुःखांच्या लाटेत माझं जीवन वाया मी घालवतो. आता हा काय आहे? हा भ्रमात्मक विचार आहे आणि हा सगळा भ्रमात्मक विचार जो आहे तो शरीरासंदर्भातला तो आरोह शब्दाने व्यक्त होतो. मग अशी त्याला देहतादात्म्याध्यास वगैरे अशी काही नावं आहेत. म्हणून आता त्या देहाच्या निमित्ताने तो विविध कर्मांनाही प्रवृत्त होतो. त्याच्याकडनं कर्म घडतात. कधी तो विठ्ठल मंदिरात जाण्याचंही कर्म करतो, कधी तो आणखीन पुन्हा सिनेमाला जाण्याचंही कर्म करतो. नोकरीलाही जाण्याचं कर्म करतो. अनेक पद्धतीने कर्म करतो. आता त्या कर्म करण्याच्या प्रवृत्तीला भ्रमण असं म्हणतात. पण ह्या सगळ्या हालचाली आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, ह्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र नियंत्रण त्या ईश्वराचं नियंत्रण आहे. पण या ॲक्टिव्हिटीज ज्या आपल्या व्यष्टी स्वरूपात जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी त्या ॲक्टिव्हिटीजवर या 3 गुणांचं प्राधान्य असतं. सत्वगुण असेल तर भगवत भक्ती होते, रजोगुण असेल तर मग देहादी प्रपंचाचा विचार होतो, पार्टी-वार्टीचा विचार होतो आणि तमोगुणी प्रवृत्ती असेल तर नासधूसपणाचा विचार. म्हणजे इथे काय आहे, कर्माची प्रवृत्ती जरी वेगवेगळी असली, तरी सुद्धा आपल्याला कोणती प्रवृत्ती अभिप्रेत आहे, एक साधक म्हणून. एक साधक म्हणून जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा साधक असावा अलक्षी लक्षाचा, असं समर्थांनी म्हणलंय. आणि अलक्ष शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप आहे. मग आता त्या ब्रह्मस्वरूपाकडे मला जर जायचं असेल, तर त्या ईश्वरी आज्ञा पाळल्याशिवाय मला ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा विचार माझ्या अंतःकरणात तो राहतच नाही. आणि तो जर राहावा असं वाटत असेल, तर हा जो देहाचा पिंजरा जो आहे, तो त्या ब्रह्मस्वरूपाकडे जाण्यासाठी म्हणजे साधन करण्यासाठी त्याचा निष्काम कर्मोपासनेचा विचार किंवा विज्ञानमय कोशाचा म्हणजे बुद्धीचा विचार हा केवळ आनंद रूपतेसाठी केला पाहिजे आणि तो करण्याचा विचार जर माझ्या अंतःकरणात आला, तर त्या विचारांना पुष्टीकारक सगळी सुव्यवस्था तयार करण्याचं काम हा ईश्वर करत असतो. म्हणून ईश्वर अचिंत्य आणि श्रेष्ठ आहे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. श्री नाथ महाराज तेच म्हणतात, की देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाण. इंद्रिय गुणाधीन तदनुसार वर्तनती. म्हणजे देही ज्या गुणाचं प्राधान्य असतं, तशी माझी कर्म प्रवृत्ती तयार होते. पण देहीत जर सत्वगुणाचं प्राधान्य आपण वर ठेवलं, तर आपली प्रवृत्ती सुद्धा ती आनंदाकडे जाण्याची तयार होऊ शकते. हा त्यातला मुख्य विचार आपल्याला कळला पाहिजे. पुन्हा आता 174वा श्लोक जो आहे, ईश्वर व माया भ्रमण करवितात, हा त्यातला भाव आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. ईश्वर स्वतःच्या सामर्थ्याने विज्ञानमय रूप धारण करून त्या विज्ञानमयाच्या प्रवृत्तीच्या रूपाने विकार पावतो, हेच मायेने केलेल्या भ्रमणाचे स्वरूप आहे. म्हणून ईश्वराला इथं म्हणलंय मायावी आणि मायावी असल्यामुळे तो त्या प्रत्येक जीवामध्ये तो भ्रमण करतो. म्हणजे तो प्रत्येक जीवाच्या बुद्धीच्या निमित्ताने किंवा विराट रूपाने शरीराच्या निमित्ताने तो विकार पावतो आणि मग त्या प्रत्येक जीवामध्ये असलेल्या वासनांचा जो प्रवाह आहे, त्या वासनांच्या प्रवाहानुसार त्याला तसा तसा विचार करायला ती वासना भाग पाडते आणि त्याप्रमाणे त्याला तसं कर्म करण्याची बुद्धी तयार होते आणि त्यातूनच मग ती व्यक्ती म्हणते कधी-कधी, कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे असं कर्म केलं आणि मला अशी का बुद्धी झाली नाही. श्री गुरु सारख्या व्यक्ती या आपल्या जीवनात येतात बऱ्याच वेळा. खूप काही तो ईश्वर आपल्यासाठी करत असतो, पण आपल्याला त्यावेळी तारतम्यच नसतं. आपण खूप वेळा या रजोगुणाच्या स्वाधीन राहून अगदी श्री गुरु सारखी व्यक्ती सुद्धा आपण सहज तिला नमस्कार करतो आणि बाजूला होऊन जातो. पुढे त्या व्यक्तीचा मागोवा सुद्धा घेत नाही. अशा पद्धतीने खूप जीवन होतं. आमच्या शेजारी एक समोर सोसायटीत राहणारे आहे. आमच्या घरी माझे श्रीगुरु आले असताना ते आले होते. आले होते आणि त्यावेळी त्यांनी विचारलं होतं, की आम्हाला अनुग्रह पाहिजे, पण आम्ही काय करावं? तर त्यावेळी ते म्हणाले, की तुमची गजानन महाराजांवर भक्ती आहे, तर तुम्ही 1-2 दिवसात तुम्हाला दृष्टांत होईल, त्याप्रमाणे करा तुम्ही. त्यानंतर आज तागायत त्यांनी दृष्टांत आणि काही गोष्टीच बोलल्या नाही. आणि आता मात्र रडतायत, की आम्ही त्यावेळी काकांचं ऐकलं नाही, आता काय करायचं? अहो त्याला आता 25 वर्ष होत आली.
म्हणजे माणसाला कळत नाही की आपलं आयुष्य कसं वाहून जातं. या वासनेच्या रेट्यामध्ये आपलं आयुष्य वाहून जातं. आपल्यापुढे एखादी मोठी व्यक्ती आली म्हणजे अशी श्री गुरु सारखी, तर तिच्यापुढे नतमस्तक होऊन कधी आपला काळ काहीतरी आलेला आहे चांगला काळ, हा त्याचा विचार झाला पाहिजे. आणि झाला तर त्याला शरण गेलं पाहिजे. शरण गेलं पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा आम्ही श्री गुरूंचं प्रवचन ऐकलं, श्रीराम जय राम जय जय राम, त्यावेळी मी जाऊन श्री गुरूंना म्हणालोय, की आजवरचं आयुष्य चुकलेलं आहे. आजवरचं आयुष्य चुकलेलं आहे असं म्हटल्यावर ते मला म्हणाले, दुरुस्त करण्यासाठी मी तुला मदत करीन. असं जेव्हा ते मला म्हणाले, तेव्हा मी त्यांच्याजवळ जाणं हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या अभ्यासाच्या ज्या योजना असतात, त्या सगळ्या रूपामुळे म्हणजे त्या ईश्वरामुळे त्या सिद्ध होतात आणि त्या श्री गुरु मार्फत सगळ्या सोडवल्या जातात. हा त्यातला भाग आहे. म्हणून संस्कारातनं जर का कर्मप्रवृत्ती निर्माण होत असेल, तर काही जे संस्कार आहेत, की जे मला माझ्या आनंदापासून दूर नेतात, त्या संस्कारांना क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मी अडवलं पाहिजे. आणि जे संस्कार मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातात, त्या संस्कारांकडे मला प्रवृत्त केलं पाहिजे. पण काय आहे, हे सगळे संस्कार जे आहेत, त्याचं नियमन करणारा तो ईश्वर आहे. म्हणून ईश्वर हा शरण्य पण आहे. आणि तो शरण्य असल्यामुळे मी त्याला शरण जावं, हा त्यातला भाग आहे. आणि मी त्याला शरण जाऊन हात जोडावेत. त्याला श्री गुरु सुद्धा काय ईश्वर रूपात आलेले. त्यांना हात जोडावेत आणि माझ्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग तुम्ही मला समजावून सांगावा. माझं तुम्ही पुनर्वसन करा. अभ्यास दृष्टीने पुनर्वसन करा. मला माझ्या आनंद रूपतेचा विचार सदोदित माझ्या अंतःकरणात राहील, असा सतत विचार करा. आणि असा जर का आपण त्यांचा आशीर्वाद घेत राहिलो आणि त्याप्रमाणे अभ्यास करत राहिलो, तर माझी अंतःकरण वृत्ती का नाही आनंदाकडे जाणार? हे सगळे विचार आपल्याला या ईश्वराच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेले आहेत. 175वा श्लोक जो आहे, ईश्वर आतून नियमन करतो म्हणजे आपल्या अंतःकरणात राहतो आणि नियमन करतो, हा पुन्हा आलेला विचार आहे. श्रुती म्हणते, आत राहून नियमन करतो, या शब्दाने असाच अर्थ सांगते. त्याच प्रकारे पृथ्वी इत्यादींच्या बाबतीत विचार करावा. म्हणजे तो जर का माझ्या अंतःकरणाचं नियमन करत असेल, तर मी उपलक्षण आहे. मग माझ्याच निमित्ताने मी पृथ्वीचाही विचार करू शकतो आणि पृथ्वीच्या निमित्ताने उरलेली 4 भूते. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायची वेळ आहे, की तो प्रत्येकामध्ये राहतो आणि तो प्रत्येकाचं नियमन करतो. एवढा जर विचार आपल्याला पक्का असेल, तर प्रत्येकामध्ये त्यालाच पाहावा ही भूमिका आपल्याला पक्की करता येते. त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते आणि त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव यायला मात्र काही काळ वेळ लागत नाही. आपलं साधन पळतं, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. आता जीवांच्या प्रवृत्ती या ईश्वराधीन आहेत. हा 176वा श्लोक सांगतो, की मला धर्म कळतो, पण मला तसे वागावेसे वाटत नाही. मला अधर्म कळतो, पण मला तो टाळता येत नाही. माझ्या हृदयात राहणाऱ्या कोणत्या तरी देवाकडून मला तशी प्रेरणा मिळते, म्हणून तसे मी करतो. लक्षात घ्या, की हे दुर्योधनाचं वाक्य आहे, की अनिवार्य जे काय अंतःकरणात प्रेरणा ज्या असतात, त्या ईश्वर करतो. हे बरोबर आहे, की मला जशी प्रेरणा मिळते आणि तो म्हणतोय मला देवाकडनं तशी प्रेरणा मिळते. वास्तवात देव तशी प्रेरणा देतो का? हा त्याचा विचार आहे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे, की धर्म जर मला कळत असेल आणि मी जर धर्माने वागत नसेल, तर हा माझा दोष आहे. आणि अधर्म मला कळत असेल आणि मी जर अधर्माने वागत असेल, तर लक्षात घ्यायला पाहिजे अधर्म करणं हा सुद्धा दोष आहे. मग धर्म करणं मला कळत नाही, म्हणजे धर्माच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मला कळतात, मी तसा वागत नाही, हा माझ्या क्रियमाण स्वातंत्र्यातला विचार आहे. या दुर्योधनाने क्रियमाण स्वातंत्र्याचा कधीच विचार केला नाही. भगवान श्रीकृष्णांना दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण न कळण्याचं कारण एकमेव आहे, की त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे देव म्हणून कधीच पाहिलं नाही. अर्जुनाला ते दुसऱ्या अध्यायात कळलं आणि त्यामुळे अर्जुनाला कळल्यामुळे त्याचं रूपांतर झालं, की नाही हे श्री गुरु तत्व आहे, हे देव तत्व आहे. उगाचच आपण याच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होतो. आपल्याला लक्षात नाही आलं, त्यांनी तिथे माफी मागितलेली आहे. अशा पद्धतीने अर्जुनाचा जो विचार आहे, तो 18व्या अध्यायापर्यंत त्याचा क्रमविकास आत्मस्वरूपापर्यंत झालेला आहे. पण दुर्योधनाला कळत नाहीये. आता कळत नाहीये तर ही न कळण्याची जी काय प्रेरणा आहे, ती त्याच्या अंतःकरणात आली कुठून? त्याचं कारणच आहे,
की त्याच्या वासना ज्या आहेत त्या अशा वागण्याला प्रवृत्त करणाऱ्या वासना त्या ईश्वराने निर्माण करून दिल्या. लक्षात घ्या, ईश्वर अशा वासना निर्माण करून देऊ शकतो, पण मी तसं वागायला पाहिजे याच्यावर त्याचं बंधन नाहीये. की एखादी निषिद्ध वृत्ती अंतःकरणात निर्माण होणं सहज शक्य आहे. पण त्या अंतःकरण वृत्तीला इंद्रियांच्या साहाय्याने तसं वागायला भाग पाडायचं हा मात्र दोष आहे. कुठेतरी शमदमाचा अभ्यास झाला पाहिजे आणि तो जर का या दुर्योधनाकडनं झाला असता तर ते क्रियमाण स्वातंत्र्य जे ईश्वराने दिलेलं असतं ते सुद्धा वापरावं. आणि ते वापरलं नाही दुर्योधनानी, तेव्हा त्याला मात्र त्याचं जे पतन होतं ते झालंच. म्हणून जीवाच्या प्रवृत्ती ईश्वराधीन आहेत हे अगदी बरोबर आहे. मग त्या कोणत्या प्रवृत्ती? तर अत्यंत बलवान ज्या प्रवृत्ती आहेत त्या ईश्वराधीन आहेत, त्या मला तसं वागायला भागच पाडतात. पण लक्षात घ्या, बऱ्याचशा प्रवृत्ती अशा असतात की त्या मीच निर्माण केलेल्या असतात आणि त्यातूनच मी काहीतरी गोंधळ निर्माण करतो आणि मग ते गोंधळ निर्माण करून मी माझी अंतःकरण वृत्ती अशांत करतो. आता त्यातून माझी सुटका करून घ्यायची असेल तर ईश्वराला शरण जावं, देवाला शरण जावं आणि माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये बुद्धी दे रघुनायका एवढा विचार सहजच आपण देवापुढे मांडावा. आता जीवाच्या प्रयत्नांची उपयुक्तता हा या 177व्या श्लोकाचा विचार आहे. ईश्वरच विज्ञानमय झाला आहे. इच्छा द्वेषादी प्रयत्न हाही ईश्वराचाच विकार असल्याने प्रयत्नांचा उपयोग नाही असे म्हणता येणार नाही. आता आपण विचार केला की नको असलेल्या प्रवृत्तींना आळा घालणं हे आपलं कामच आहे. कारण प्रयत्न हाही त्याचा एक विकार आहे. आपण म्हणूया प्रयत्न ही त्याची विभूती आहे. अशाही पद्धतीने त्याचा विचार करूया. म्हणून इथे काय आहे, इच्छा द्वेष वासना या अंतःकरणात असतात. त्याने जीव मोहित होतो. पण प्रश्न असा आहे की मोहित होऊन तो इच्छा आणि आकांक्षा अंतःकरणात नको तितक्या तयार करून दुसऱ्यांचा द्वेष करून ते वर्तन करत राहावं हा काही त्या ईश्वराच्या योजनेचा भाग नाहीये. ईश्वर तिथे आपल्याला तसं तसं इच्छा माझ्या अंतःकरणात निर्माण करून देऊ शकतो. पण त्याप्रमाणे मी वागलंच पाहिजे अशी त्याची आवश्यकता नाही. म्हणून इथे आपल्याला काय आहे, इच्छेचा संबंध प्रयत्नाशी आहे. मग इच्छा काय आहे? मना वासना दुष्ट कामा नये रे असं समर्थांनी म्हणलंय. तो आपल्याला विचार कळला पाहिजे. त्या दुष्ट वासनांचा त्याग आणि सुष्ट वासनांचा आतमध्ये स्वीकार, योग्य वासनांचा स्वीकार हे सुद्धा ईश्वराचीच योजना आहे. तो ईश्वराचीच योजना असेल तर मग मी प्रयत्न करायला काय हरकत आहे? समर्थांचं म्हणणं आहे, यत्न तो देव जाणावा, जपी ललाट रेषा पालटेला. मग यत्न तो देव जाणावा. मग मला प्रयत्न केल्यानंतरच जर का मला ते चांगलं फळ मिळणार असेल तर तो तेवढा प्रयत्न करायला काय हरकत आहे? म्हणून प्रयत्न करणं हे जीवाचं काम आहे आणि ते प्रयत्न त्याने अवश्य करावे. कारण प्रयत्न हे सुद्धा त्याच्या एक विभूतीचा विचार आहे असं का नसावं? म्हणून यशापयश जे काय आहे ते प्रारब्धाचा विचार आहे. जे काय मला मिळणारं फळ आहे त्याचा संबंध यशापयाशी आहे. पण मात्र यत्नाचा संबंध जो आहे तिथे मात्र आपल्या क्रियमाण स्वातंत्र्याचा जो भाग आहे. म्हणून यशापयश हा विचार आपण सोडून द्यावा. कारण 3ऱ्या अध्यायाचा विचारच आहे ना, तुला तुझं नियत कर्म केलं पाहिजे, नंतर ते पुन्हा अहंकार वृत्ती न ठेवता केलं पाहिजे आणि 3 फलाशा सोडून केलं पाहिजे. असं जर भगवंत अर्जुनाला सांगत असेल तर मला काय त्यांनी वेगळं सांगायची गरज आहे का? नाही. मग तसंच त्याप्रमाणे विचार करावा आणि आपला अभ्यास मात्र सरळ सरळ सतत त्या ईश्वरार्पण बुद्धीने ईश्वराला शरण जाऊनच करावा. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक आपण अभ्यास करूया. 178वा श्लोक आहे. या ज्ञानामुळे ईश्वराचे प्रेरकत्व नाकारू नये. ईश्वरी योजना नसल्याने प्रयत्न करूनही अपेक्षित फळ मिळाले नाही तरी त्यामुळे आत्मरूप मी असंग आहे अशी बुद्धी उत्पन्न होते. म्हणून प्रयत्न करून फळ तसं मिळणं न मिळणं हा एक वेगळा भाग आहे. 99% आपले आहेत ना, आपला अभ्यास करावा. 1% द्यायचं कोणाचं काम आहे? त्या ईश्वराचं आहे, श्रीगुरूंचं काम आहे. ते देतील. त्यांना द्यायचा तेव्हा देतील. पण माझे जर 99% मी जर यशस्वीपणे अभ्यास करत राहिलो तर एक दिवस तो 1% मला मिळून जाईल. असा त्यातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, कर्मविपाकामध्ये त्या ईश्वरी योजनेचा भाग आहे. ईश्वरी योजना जेव्हा मला आत्मज्ञान व्हायचंय दृढ अपरोक्षत्वानी तेव्हा होईल. त्याची काळजी करण्याचं कारणच नाही. पण माझ्या बाजूने मी मात्र उदंड यत्न करावा.
उदंड यत्न करावा आणि मग त्या ईश्वराचं प्रेरकत्व नाकारू नये, की त्या यत्नाचा जो देव आहे तो तोच आहे. यत्नच तो होऊन माझ्या पुढे काय म्हणूया समोर आलेला आहे. ईश्वर यत्न रूपात माझ्या समोर आलेला आहे आणि तो जर मला सतत प्रयत्न कर असं सांगत असेल, तर मग काय आहे, जीवरूपाचा मुख्य विचार जेव्हा करायची वेळ येते, त्यामुळे जीवरूप मी मात्र ईश्वराधीन बराचसा आहे. प्रारब्ध रूपाने आहे, यत्न रूपात मात्र तो माझ्या पुढे येतो. क्रियमाण स्वातंत्र्य आहे किंचित. त्या डोंबाऱ्याच्या खेळात माकडाला जेवढं असतं, तेवढंच मला स्वातंत्र्य आहे. पण त्या स्वातंत्र्यामध्ये मी केवढा मोठा अथक प्रयत्न करू शकतो. त्या भगीरथाने गंगा ही शंकराच्या जटेतनं इथे आपल्या पृथ्वी तलावर आणली आणि आपल्या पाप धुण्याची तिथे व्यवस्था केली. त्यांनी त्याच्या त्या छोट्याशा म्हणूया त्या क्रियमाण स्वातंत्र्यात केलेला विचार आहे, पण घडलेली गोष्ट केवढी मोठी आहे. मग माझ्या जीवब्रह्मज्ञ ज्ञानाचा विचार जो आहे तो ईश्वरी प्रेरणेने मी सहज पूर्ण करू शकतो, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, प्रत्येक ठिकाणी ईश्वर शरण्य आहे. इथे म्हणलंय ईश्वर शरणागतीची बीजे इथे दिसतात. प्रत्येक गोष्ट जर ईश्वराधीन असेल म्हणजे साधन करणं सुद्धा त्याच्या संमतीने चाललेलं असेल आणि त्याला आवडेल अशाच पद्धतीने जर ते न्यायचं असेल, तर मी ईश्वराची शरणागती तयार करावी आणि ती तयार करून मी ईश्वर शरण्य व्हावं आणि मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हावं. हा इथपर्यंतचा जो विचार आहे तो या 178व्या ओवीचा विचार, एक श्लोकाचा विचार आहे. आज आपला इथे वेळ संपलेला आहे, तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. शंका नाहीत काय? म्हणजे सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता जे सांगितलं ना, ईश्वर हा नियमक आहे आणि तो चराचरामध्ये तो त्यानं सृष्टी निर्माण केली आणि तो त्याच्यात सामावला गेला सगळ्यात. हो. तर हे जे तोच सगळं म्हणजे तूच करता आणि करविता असं जी आहे, तर हो. त्यानंच ते सगळं निर्माण केलेलं आहे. परंतु हे जे भोग भोगायला लागतात म्हणजे जे ते अनंत जन्मीचे काय असतील ती पाप पुण्याचे फल, मग हो. ते इथं आल्यानंतर त्या काही काही गोष्टी मनासारख्या होतात आणि काही काही होत नाहीत. ते त्याच्या इच्छेनच होतात की काय काय ते हे म्हणजे मुख्य मुद्दा आहे की शुभ कर्माचं फळ म्हणजे आपण म्हणूया की एखादी चांगली कृती आपल्या समोर घडते किंवा अशुभ कर्माचं फळ जे आहे ते आपल्याला अशुभ पद्धतीने मिळतं. आता हे देण्याचं काम फक्त तो करतो. कारण का मी केलेल्या पूर्वजन्मातला किंवा या जन्मातलं शुभ किंवा अशुभ कर्म आहे ते आपल्या पुढे पाप किंवा पुण्य रूपाने उभं राहतं. उभं राहतं. हो हा, हो त्याचा जबाबदार मीच असतो. खरंय हा त्याचा खरं. भाव. आणि मग ते आपणच प्रयत्नपूर्वक सकारात्मक दृष्टीनं ते त्या मार्गी जाणं किंवा तशी आपल्या वृत्ती शांत करून त्या मार्गी वळवणं आपल्या वृत्ती हे आपल्या प्रयत्नाने आपल्या हातात ते आपण साध्य करतो. हा, म्हणजे आता आपल्या पुढे एखादी श्री गुरु मूर्ती येते, तिचा आपला महत् भाग्याने आपला आणि तिचा काय म्हणूया एक एकत्र येण्याचं घडतं. आता तिथून पुढे आपल्याला ती जी भेटवणारी व्यक्ती असते, एक्स असेल, ती सांगते ही व्यक्ती अशी अशी आहे. या श्रीगुरूंकडे अभ्यास केला तर आपलं जीवन अंतःकरण हे उजळून निघतं. तर त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तो तसा प्रयत्न केला पाहिजे. पण त्यासाठी पुन्हा आपलं भाग्य, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हे सगळं केलं त्याने त्या ईश्वराने. पण त्या पुढे जाऊन मी जर का अभ्यास केला नाही तर हा दोष सगळं माझा आहे. बरोबर आहे. हा, माझा प्रयत्न हा उदंड असला पाहिजे. पाहिजे हा, तो करावा. जेव्हा यश यायचंय तेव्हा येईन त्याचा विचारच करू नये.
बरोबर ब्रह्मैक्य ज्ञान हे होणारच आहे. मी जर दिल्लीच्या दिशेला प्रवास करायला लागलो असेल तर दिल्ली येणारच आहे. हो कधी हो येणार आहे हा भाग वेगळा आहे, पण ती खरंय. येणार आहे एवढा जरी विश्वास असेल ना तर दिल्ली येतेच, हा त्यातला भाव आहे. असं आहे. हा हा, छान समजलं सर. धन्यवाद धन्यवाद सर. ईश्वर नियामक आहे हे आलं सगळं एक्सप्लेनेशन. आणि त्या नियामक आहे ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपणच आपल्याला जबाबदार की त्याप्रमाणे गुण आणि त्याप्रमाणे प्रवृत्ती आणि गुण हे त्या आपल्या शुभाशुभ कर्माचा परिणाम, राईट. मग हे नियामक तत्व आपल्यामध्ये आहे, पण मग आता ते जे तुम्ही उदाहरण दिलं की त्यांना श्रीगुरु एक म्हणजे आले म्हणजे आयुष्यात, पण त्यांनी त्याचा फायदा घेतला नाही 25 वर्ष. तर मग ह्याच्यामध्ये ईश्वराला प्रेरक पण म्हणतात, पण मग तो प्रेरकपणा ईश्वराचा आपल्या अशुभ कर्मामुळे किंवा प्रारब्धामुळे तो असा प्रकट होत नाही आणि मग त्याची प्रेरकता आपल्याला सिद्ध होत नाही. नाही होत. आता क्रियमाण स्वातंत्र्य आहे ना तिथे थोडं. पण क्रियमाण स्वातंत्र्य म्हणजे एवढं जर म्हणजे प्रत्यक्ष समोर येऊन सुद्धा त्याचा काही प्रकाश पडला नाही आणि म्हणजे याचा अर्थ नियामक ईश्वराने प्रकाश पाडू दिला नाही आणि असं प्रेरक नाही, त्याची कर्म जबाबदार आहेत त्याला, की तो पण परत कर्माचे नियम म्हणजे ईश्वर करतो पूर्वीची ना. जी काय अशुभ कर्म जी आहेत ती त्याला तिथे येऊन देत नाहीत. किंवा आपण असंही पाहतो की अनेक शिष्य श्री गुरूंचे असतात, काही अभ्यास करतात काही नाही करत. मग असं का? आता ते तर त्यांना हेही केलेलं आहे, ऍक्सेप्टही केलेलं आहे. काही जण नीट अभ्यास करतात, काही जण मध्यम नीट करतात, काही जण चांगला करतात. असं का होतं? त्याला गुण जबाबदार आहेत म्हणजे माझे, आणि ती गुणांची प्रवृत्ती येऊ देत नाही आपल्याला त्या प्रवाहामध्ये. सत्वगुणाची प्रवृत्ती असेल तर ती जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या प्रवाहामध्ये येते, अभ्यास करायचा प्रामाणिक प्रयत्न करते. पण तीच जर रजतमाची असेल ना, विशेषतः रजाची, ती मात्र कुठलंच ते कार्य जसं पाहिजे तसं घडूनच देत नाही. प्रत्येक कार्य असं अर्धवट काहीतरी करते आणि सोडून देते. बरेच जण आपल्याला असे दिसतात, आरंभशूर असतात, पण मध्ये कुठेतरी ते गायब होऊन जातात. तर याला कारण माणूस तर जबाबदार असतो, पण ईश्वरही त्याला तसा त्याच्या वागण्याप्रमाणे प्रेरणा देत असतो. तरी सुद्धा क्रियमाण स्वातंत्र्य नावाचा जो विचार आहे तो आपल्याला मात्र करावाच लागतो. पण तो क्रियमाण स्वातंत्र्याचा विचार करण्यासाठी हे असं होतंय हे तरी कळलं पाहिजे ना पहिल्यांदा. कळतं ना, माणसाला कळतं. तो आता दुर्योधन म्हणतोच आहे ना, मला धर्म कळतो पण मी तसा वागत नाही, आणि मला अधर्म कळतो पण मी तसा वागतो, असं असं म्हणतोय ना तो. म्हणजे जाणून बुजून वागणाऱ्या व्यक्ती असतातच ना. आत्ताचाच तो विचार आहे. धर्म जाणून कळून बुजून वागताना प्रेरक ईश्वर गप्प बसतो का? ईश्वर हा कसा आहे, तो काही कोणाला म्हणजे काय म्हणतात त्याला, असा पुश करत नाही. तो आधी एक समोर प्रसंग आणून देतो. प्रसंग आणून दिल्यानंतर क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मी जर 2 पावलं त्याच्या दिशेने टाकली तर तो मला उचलून घेतो. तो मला मग खूप प्रॉफिटेबल करतो. म्हणजे माझ्या बाबतीत तो खूप प्रयत्न करण्याला उदंड मला तो यशही देतो, नंतर खूप काही मदत करतो. पण मी जर माझ्या बाजूनी काहीच जर का हालचाल दाखवली नाही तर मग तोही तिकडे शांत बसतो. हा त्यातला भाव आहे. म्हणजे ईश्वर काही कुठे हे नाहीये, म्हणजे निष्पक्ष आहे तो. आपल्या बाजूनी थोडंसं दिसलं पाहिजे प्रयत्नांचं. म्हणजे ते असणं नसण्यासारखंच आहे म्हणजे ईश्वर काय काहीच असणं करत नाही. असं नाहीये, असं नाहीये. ईश्वर हा बुद्धी दे रघुनायका या पद्धतीने तो आपल्याला मदतही करतो. हा त्यातला भाग आहे. आपले प्रयत्न हे तोकडे पडलेत हे मान्य व्हायला पाहिजेत, पण ते मान्य कधी होत नाही माणसाला. हा त्यातला भाग आहे. अवघड आहे समजायला, पण विचार करायला पाहिजे. आता विचार म्हणजे आता एवढा वेळ जो आपण विचार केलाय तो हाच आहे की त्या ईश्वराचं अस्तित्व माना, त्याला शरण जा,
त्याच्या आज्ञा पाळा, विधी ते पाळीत. ब्रह्म आहे, श्री गुरु आहेत, त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, श्रुती आहे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, अभ्यास करा, निषिद्ध वर्तन करू नका आणि कर्म ईश्वराला अर्पण करा. माझी अंतःकरण वृत्ती अकर्ता होईल. आता हे त्याचं म्हणणं आहे. मग तेवढं ऐका आणि मग बघा काय मिळतंय फळ त्याचं. हा त्यातला पण भाग. स्वाभाविकपणाने आपल्याला जे वाटतं ते आपल्या गुणांमुळे असतं आणि ते गुण म्हणजे जसे सत्व असेल तर आपण ईश्वराचंच फॉलो करतो, नसेल तर आपण तर खूपदा असं असं होत असतं की इनर व्हॉइस कडे लक्ष द्या, इनर व्हॉइसनी तुम्ही करायला पाहिजे. तर इथं कुठे आपल्याला पंचदशीत लिहिलेलं नाही. नाहीये. ओके ओके ओके. म्हणजे मला उगीच वाटलं की इनर व्हॉइस म्हणजे हाच जर ईश्वर असेल तर मग पंचदशीत आपल्याला असं कळत इनर व्हॉइस त्यांना आधीच कळलं असतं. पंचदशीत त्यांनी सरळ सरळ मांडले. सॉरी म्हणजे असं काय पण आहे तुम्ही नाही का पण अद्वैत वेदांताच्या काय म्हणूया त्याच्या काय ज्या फ्रेम ऑफ चौकटी आहेत सगळ्या रेफरन्सेस त्याच्या बाहेर जाऊन विचार करण्यात अर्थ नाही. ते काही नाही वेळा बरोबर विचार करणं अवघड नाही असतं. बरोबर आहे. पण आपल्या अनुभवाने आपण काहीतरी घुसळतो पण म्हणजे मी घुसळते त्याला काही पण अर्थ नसतो. हा बरोबर आहे. पण मला जाणून हे घ्यायचं आहे की एक एकदा चुकीचं करण्याचा जोर येतो जसं दुर्योधन म्हणतो तसा ते एकदा नाही आणि बऱ्याच त्यावेळेला वेळा ईश्वर काय म्हणतो हे कळलं तर बरं होईल ना पण ते कळत नाही ना ईश्वर नाही काय कळत त्याचं कारणच आहे तसं. तो एक दोनदा त्यांनी भगवान श्रीकृष्ण समोर असताना त्यांचा अपमान केला. याला काय अर्थ आहे? हा त्यातला भाग आहे ना. हा आता भगवान श्रीकृष्णांना मानणारे त्या दुर्योधनाबरोबरचे कितीतरी लोक होते. खुद्द द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते. त्यांना त्यांनी लक्ष दिलेलं नाही. त्यांना डावलून त्यांनी भगवान श्रीकृष्णाची अवहेलना केलेली आहे. आता याला काय म्हणायचं? ही बुद्धी काही भगवान श्रीकृष्ण देण्याचं कारण नाहीये. हे त्याचेच गुण जबाबदार आहेत. रज आणि तम. त्यातला तमच जास्ती आहे. थोडं थोडं लक्षात येत आहे पण एकूण तो ईश्वर प्रेरक आहे त्याचा आपल्यावर पगडा जास्त व्हायला पाहिजे. आपण ईश्वराच्या आज्ञा पाळायच्यात बस एवढाच विचार करायचा. तेवढा विचार केला की मग एक 6 महिने आज्ञा पाळायच्यात असा विचार करा, त्याप्रमाणे जीवन जगा आणि त्याचे प्रॉफिट काय होतात ते बघा. गुड आयडिया. या असं आहे. थँक्यू. ओके. म्हणजे रोजच्या व्यवहारात आपण प्रयत्नांती परमेश्वर असं इतकं इझिली म्हणतो. हो. तर इथं आता ती मगाशी प्रतिभाताई कोण ज्या आहेत त्या विचारत मला तेच तुमच्या प्रयत्नाने तो शेवटी भेटतो तुम्हाला. भेटतोच ना. तो व्यक्ती एखादी आपल्या समोर येते. ईश्वरच ती व्यक्ती झालाय तर मग मला ईश्वराचं रूप किती सूक्ष्म आहे, किती का असेना पण माझ्या समोर ते सगुण साकार होऊन आलंय ना. मग काय अडचण आहे? मग त्याच्यामध्ये त्याला पाहावा असं आहे. आणि त्याची भक्ती करावी. नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी. त्या कारणे तोषवावी कोणीतरी काया. मोठी पूजा सांगितली आहे. कितीतरी विचार आहे. किती छान. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही आता म्हणल्यात ईश्वराच्या आज्ञा पाळायच्या. मग त्या आज्ञा म्हणजे ग्रंथात सांगितल्या आहेत त्याप्रमाणे का? आता ज्ञानदेवांनी सांगितल्या विधी ते पाळीत. विधी शब्दाचा अर्थ ब्रह्मावर श्रद्धा. नंतर आता ब्रह्म आले की ईश्वरही आला. मग ईश्वराचे अवतारही आले. मग श्री गुरुही आले. त्यांनी दिलेल्या अभ्यासाच्या आज्ञा पाळाव्यात. निषिद्ध वर्तन जे आहे ते करू नये. परस्त्री परधन परनिंदा हे निषिद्ध वर्तनाचे विचार आहेत. ते करू नयेत आणि सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावी. म्हणजे एवढे 3-4 गोष्टी केल्या की आपलं काम झालेलं आहे ईश्वर या संदर्भात. नमस्कार. मला विचारायचं होतं अज्ञान आणि अविद्या सारखेच आहेत का? आता अविद्या जन्मताच असतं अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि अज्ञान म्हणजे तेच विपरीत ज्ञानालाच अज्ञान म्हणतात. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान हे विपरीतच ज्ञान आहे. म्हणजे अविद्या ही जन्मतःच असते आणि अज्ञान नंतर. जन्मतः म्हणजे जन्म घ्यावा लागे वासनेसंगे. वासना शिल्लक राहिली म्हणजे
आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं नाहीये, म्हणजे अविद्या शिल्लक राहिली आहे. मग नवीन देह धारण झाला. पण याचा अर्थ मी तसाच राहावा अशी काही ईश्वराची इच्छा नाहीये. मुक्तीचा मार्ग त्यांनी मला मनुष्य जन्माला घालून प्रशस्त केलाय. आता मी अभ्यास केला पाहिजे, हा त्यातला दुसरा विभाग आहे. अविद्या निवृत्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे, असं आहे. म्हणजे मग जीवाला आपण अविद्या विशिष्ट चेतन किंवा अज्ञान विशिष्ट चेतन असं म्हटलं तरी म्हणता चालेल. येतं ना, अगदी बरोबर आहे. दोन्ही म्हटलं तरी हा, चालेल. जोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत अविद्या विशिष्टच आहे. पण हो, ज्ञानरूप बरोबर. झाला की मात्र मग त्याच्या डेफिनेशन बदलतात नंतर. बरोबर. हा. म्हणजे सर ज्याला ज्ञान होतं ते तुम्ही म्हणला तर डेफिनेशन बदलणार त्याची. हम्म. त्या आपल्याला आता मला लावून बघितलं तर मला माहितीये की अविद्या विशिष्ट चेतन आहे मी. माझा जीव. वास्तवात तुम्ही ज्ञानविशिष्ट चेतन आहात. पण काय हो, झालं, त्या पाण्यावर शेवाळ आलंय हो, अज्ञानाचं, जणू काय. म्हणजे आता ज्ञान तेवढं झाल्यावर ज्ञान विशिष्ट चेतन म्हणू शकतो आपण. हा, मग आता हे जे संत मंडळी आहेत ती ज्ञानरूप आहेत. आपण त्यांचा उल्लेख ज्ञानरूप म्हणून करतो. बरोबर. हा. त्यांना आपण ही उपाधी लावत नाही अज्ञान विशिष्ट. नाही. त्यांना ज्ञानरूप त्यांचा विचार करतो, बरोबर. असं आहे ते. थांबायचंय. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.